बुलढाणा जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकरणानं सर्वांनाच चक्रावून टाकलंय। ज्या मुलीची हत्या करून मृतदेह जाळल्याची कबुली तिच्या वडिलांनी आणि भावानं पोलिसांसमोर दिली होती, तीच मुलगी तब्बल महिन्याभरानंतर जिवंत अवस्थेत समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणात कारागृहात गेलेल्या बापलेकांची सुटका झाल्यानंतर त्या दोघांनीही पोलिसांना क्लीन चिट दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बुऱ्हाणपूरमधील खडकी येथील शिवानी कळमेकर ही मुलगी गावातीलच एका तरुणासोबत निघून गेल्यानंतर संतापाच्या भरात तिचे वडील बापूराव कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांनी शिवानीचा खून केल्याची कबुली दिली होती। या कबुली जबाबाच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आणि दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं। मात्र काही दिवसानंतर शिवानी जिवंत असल्याचं समोर आलं। त्यानंतर बापूराम आणि अजय कळमेकर यांची कारागृहातून सुटका करण्यात आली। सुटकेनंतर माध्यमांशी बोलताना बापूराव कळमेकर यांनी मुलगी घरातून निघून गेल्यामुळे मानसिक तणावात आपण पोलिसांना चुकीची माहिती दिल्याचं सांगितलं। तसंच गुन्ह्याची कबुली देण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नव्हता असं स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना क्लीन चिट दिली आहे। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर करण्यात आलेल्या काही आरोपांनाही उत्तर मिळालं आहे। दरम्यान जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत आढळून आलेला स्त्री जातीचा मृतदेह नेमका कुणाचा होता, तिचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नव्यानं तपास सुरू केला आहे। सर वो 3 बार हो गए, लड़की फरार हो गए, ऐसे तरह गलत काम करे, हमारे दिमाग को चले नहीं थे। वो हिसाब से हमने हाँ बोल दिया। पुलिस वालों ने कुछ मारपीट की आपको बोलने के लिए? नहीं सर, किसी का दबाव पे नहीं आता। अच्छा, हमारे हिसाब से करे हमने, हमारे मर्जी। तो जो रास्ता वगैरह बताया फिर वो रास्ता कैसे पता था? कौन से फिर वो लड़की मिली थी मरी हुई। वो रास्ते तो अपन कभी गए भी नहीं सर, हाँ? नहीं गए सर। वहाँ से आना जाने करते कभी जब ये हाँ। ऐसे जल का कभी जाते तब उधर निकल जाते, बस उससे आगे मालूम नहीं है।